एक चांगली बातमी तुम्हाला सांगते. आपल्या घराचं बघा, आमचे वाघ्या शेठ झोपलेत बघा. नाचणी पीठ हे बघा खड्डे करून ठेवलेले आहेत. तर ना बघा कशी पानं असतात, हिरवी लाल. मी आली ना बाहेर. हां, दोघं पण झोपलेले होते. मी जशी बाहेर पडली तसे दोघं जण बघा बाहेर आले. एक दादाच्या बाजूला झोपलेला आणि एक मागच्या पडीमध्ये होता. जरा चावूल लागली ना बाहेर पडायची लगेच सुरू त्यांचं. आणि इतका जबरदस्त पाऊस पडतोय आमच्याकडे कालपासनं. पाऊस चालूच आहे, पण कालपासनं पुन्हा पावसाने जोर घेतलेला आहे. तर हे बागे खरं ते चिकाळ्या बघा. आत्ता कुठे जरा पाऊस थांबला आहे म्हणून आम्ही आता ना बाहेर आलो आहे. वातावरण मात्र एकदम छान. ते बघा वर कसं भरलंय ढगाळ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. वातावरण तर खूप छान आहे, थंडगार बर्फासारखं गार ढगाळ वातावरण आणि भरपूर असा पाऊस पडतोय. छानपैकी पडतोय पाऊस, पण खूपच जास्त पडतोय. आजचं तुम्हाला मी सांगते, आज जर का पाऊस थोडंसं वाटलं असं की साधारण कमी आहे, आपल्याला काम करायला मिळालं तर बागेतलं काम करायचे. म्हणजे सगळ्या मोठ्या झाडांना खत पाणी करायचे. आता इतकी झाडं आहेत, म्हणजे सगळं काय एकदम होणार नाही, वेळ जाणार. त्याच्यामुळे जसं जमेल तसं थोडं थोडं मी समजा नाही का रोजची 3-3, 4-4 झाडं असं सगळं खतपाणी करायचं. आणि खत करताना ही झाडं कशी उकरून ठेवावी लागतात, म्हणजे खोदून गोल रिंगण करून आणि मग त्यात खत घातलं जातं. लांब झाडापासून लांब, म्हणजे खोडापासून लांब. कुणाच्या बाबांनी कधी काल का परवाची काहीतरी काल वाटतं, एक 3-4 झाडं ना म्हणजे गोल असं रिंगण करून ठेवलेलं आहे. अजून खत नाही घातलं कारण काल ना भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे. आणि त्या खताच्या गोण्या अजून गाडीतच आहेत, अजून आम्ही काढल्या पण नाही आहेत. आणि बघू जर का पाऊस थांबला, जरा पावसाने साथ दिली तर आज ते खत पाणी होईल किंवा संध्याकाळी होईल असं. म्हणजे तुम्हाला मी नंतर दाखवीन जेव्हा ते करायला घेतील ना त्यावेळेस. आणि एक चांगली बातमी तुम्हाला सांगते, आपल्या घराचं दारं खिडक्या काल काम पूर्ण झालेलं आहेत. काल दुपारी ते सुतारातनं आले होते आणि म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काम आपल्या इकडे चालू होतं. म्हणजे फायनली दारं खिडक्या सगळे बसवून झालेले आहेत, तुम्हाला मी दाखवते. आणि आता फक्त रंगाचं काम राहिलेलं आहे. मागच्या पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं, मी बोलले होते तुम्हाला की अक्षरशः आम्ही कंटाळलो आहे म्हणून. नाही, खरोखरच मला आता कंटाळा आला आहे सगळ्या सामानाचा. हे सामान घेऊन ये, ते सामान घेऊन ये, म्हणजे असं वाटतं की कधी ते पूर्ण होतं ना, असं झालेलं आहे. वस्तू कशा पटकन इथे मिळत नाही, त्याच्यामुळे थोडीशी जरा अडचण होते. आणि आपल्या मनासारखी मिळत नाही पहिली गोष्ट तर. त्याच्यामुळे जसं मिळेल त्या पद्धतीने सगळं केलेलं आहे. असं नाही की मॅचिंग पाहिजे, हे ह्यातले प्रकार चालणार पण नाही ते, कारण खूप असं अडचण येते जेव्हा आपण स्वतः करत जातो त्यावेळेस. त्याच्यामुळे झालं आहे बाबा, झालं आहे थोडंसं, तर फक्त राहिलं आहे. आता फक्त रंगाचं काम राहिलेलं आहे, ते पण आहे ना एक म्हणजे बोलणी सुरू आहेत कलर काम करणार त्यांच्याशी. आणि फक्त आपण जी पुढे बघा पडवी काढली ना छोटीशी, तिथे काहीतरी करावं लागेल. मग तिथं 2 कामं राहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तिकडे आजूबाजूचा परिसर सगळा साफ करायचा आहे. लाद्या बिद्या बघा जिकडे तिकडे काय काय पडलं आहे ना, ते सगळं म्हणजे साफ पण करावं लागेल. ते पण होईल हळूहळू, सगळ्या गोष्टी काही पटापट होणार नाही. सध्या झाडांचं म्हणजे महत्त्वाचं काम आहे खत पाणी करणे. त्याच्यामुळे सध्या आम्ही आता फोकस त्या झाडांकडे करणार आहोत. एकदा का झाडांना खत पाणी झालं मग इकडे मग लक्ष द्यायला आपण मोकळे. पण कलरचं काम लवकरच होईल चालू, जर का ते आले ना वेळेत आले तर होऊन जाईल लवकर. चला या. हा बघा, हा सगळा आता पसारा आपल्याला उचलायचा आहे, कारण सगळं कामं आहे ना सगळे झालेले आहेत. हे सगळं आता व्यवस्थित ठेवून द्यायचं. बघू हळूहळू सगळं करू. हे पण बघा इथे सगळं पडलं आहे कालचं सगळं सामान. आता हे पडवीचं बाकी आहे ना, ते बघा झाडू काढतात कुणालचे. बाबा कपडे मी भिजत घातले आणि आपले वॉशिंग मशीन आहे ना तिथे ठेवलेले आहे, ह्या बाथरूममध्ये काही दिवसासाठी ठेवलेले आहे. कारण सध्या पाऊस चालू आहे ना, मागच्या पडवीमध्ये खूप असं ओलं ओलं होतं आणि अडचण होते थोडीशी. हां काय, हां हे बघा तुम्हाला आता ही बघा पळणी पण लावून झाली. पण ते जरा फिटिंग म्हणजे पाणी कसं ते थोडं लीक होतं ना, ते जरा बघावं लागेल. आणि तिथे पण पुढच्या साईडला पण पळणी लावून झाले, पण ते पण फक्त फिटिंग बघावी लागेल. कारण काल कसं रात्री जरा अंधारात म्हणजे उशीर झाला ना काम करेपर्यंत, अंधार झालेला. म्हणजे 7-7:30 झाले, 7:45 झाले होते.
त्याच्यामुळे ते आता फक्त फिटिंग करायचं आहे. आणि हे बघ खिडक्या स्लायडिंगच्या खिडक्या लावल्यात. नंतर तुम्हाला मी सगळं झालं ना का दाखवीनच. आणि हा दरवाजा इथे काय ऑप्शन नसतो, मॅचिंग बिचिंग काय बघू नका, एवढं मिळालं तेच बरं आहे. असं आहे हा दरवाजा, हे बघा. आणि बघा हे दरवाजे, आता हे कलर थोडासा मिसमॅच आहे पण ठीक आहे. त्यांना ते मिळत नव्हतं मॅचिंगवालं, ते सांगा होतं की खूप ते फिरले पण त्यांना काही मॅचिंग मिळत नव्हतं. त्याच्यामुळे मला हा कलर घेतला. म्हणजे ठीक आहे चालेल, आता काय करणार. ए चला, हा बघ बघितला शेरू. हो ते एक खिडकी आहे त्याला खाली उतरा. आणि हे बघा पडद्यासाठी हे रॉड पण लावून घेतलेत, तिकडे समोर पण इथे पण सगळीकडे लावून घेतलं. ए चला घरात चला. चला आता हे बाकीचं होईल पटापट, ही कामं होऊ दे म्हणजे मी मोकळी झाली. मग मला ना आता म्हणजे चारी बाजून लक्ष देऊन थकले मी आता. कंटाळा आला का सगळं असं झालं. कधी शांतपणे असं होते. घरातलं काम, यूट्यूबचं काम, ऑर्डरचं काम, पर इकडचं आपलं घरचं काम, त्याच्यामुळे जरा थोडीशी अडचण होते. कुणाच्या जेव्हा तरी कुठे एकटे फिरणार ना, कुणाला वेळ नसतो, त्याचं ऑफिसचं चालू असतं, त्याला रविवारशिवाय त्याला टाईम नसतो. तर पण त्याला जितकं जमेल तितकं तो करतो. हा शांती बाबा. आता थोडंसं राहिलं आहे ते पण होऊन जाऊ देत म्हणजे मी निवांत असं. आता थोडंसं बागेकडे लक्ष घालायचं आहे. हे बघा गवत बीत कसं वाढलं आहे. हे मातीचे ढिगारे आहेत ना ते पण आता उपसायचे. आता खत पाणी करायला सुरुवात केली ना की हे मातीचे ढिगारे आहेत ना ते उपसले जाणार, कारण मातीचा भराव पण करणार ना, त्याच्यामुळे हळूहळू आता सगळं होईल. पण भरपूर असं गवत बिवत वाढलं आहे आता कुठे कुठे, ते आता स्प्रे करून सगळं करायचं. शेरू जरा शांत बस रे. हा बघा ह्याचं एक नाटकं असत नुसतं. चला जिथे जाईन तिथे माझ्या मागं मागं बोका जसं हे बघतात तुला, ते शेरूला बघतात, शेरूला बघतात, शेरूला बघतात. बोक्या उतर खाली, माझ्या पायावरतीच पाय ठेवून उभा राहिला माझे बच्च चोरा माझे. चल काय खायला पाहिजे, चल देते तर चल. कुणाला ते कुरिअर पॅकिंग करतोय. आपलं एक पार्सल आहे ना ते अर्जंटमध्ये पाठवायचं आहे, त्याच्यामुळे इथे आता पॅक करून घेतलेलं आहे. त्यांचं म्हणजे लेट झालं आहे हो पाठवायला, त्याच्यामुळे थोडीशी जरा रिलॅक्स होते. खूप धावपळ झाली आज सकाळपासून. ते सगळं क्लिनिंगवर तिकडचं करायचं होतं ना, कारण काल कसं उशिरापर्यंत ते काम चालू होतं, त्याच्यामुळे रात्री काही क्लिनिंग केलेलं नाही. म्हणजे फक्त झाडू तेवढी काढली होती आणि बाकी सगळं तसंच ठेवलं होतं. आत्ता सगळं क्लीन करून घेतलं, टॉयलेट, बाथरूम, तो रूम वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. कपडे पण तिकडे धुवून घेतले फटाफट. हे बघा स्टँडमध्ये सुकत घातलेले आहेत, त्याच्यामुळे बराच वेळ गेला. आणि त्यात परत पाऊस पडतो आहे इकडे तिकडे, असं खूप जरा गडबड झाली होती. पण झालं फायनली, सगळं झालेलं आहे. थोडंसं ते आपली पळणी लावली ना, म्हणजेच पन्हाळ बघा लावलेलं आहे ना, ते पाणीने लीक होत होतं तिकडनंसुद्धा आणि इकडनंसुद्धा, दोन्ही इकडनं. म्हणजे कसं अंदाज नाही मिळाला ना, त्याच्यामुळे आता कसं ते व्यवस्थित करून घेतलं कुणालने आणि कुणालच्या बाबांनी. आणि त्यात थोडंसं वेळ गेला असं आहे. आता कुणालच्या बाबा आंघोळीला गेले, ते आता जातील दवाखान्यामध्ये, अजून गेलेले नाही आहेत. ते कुरिअर पण करायचे ना, ते एक पार्सल ना राहिलं, म्हणजे थोडासा उशीरच झाला हो कुरिअर करायला. मध्ये कसं पाऊस पण होता आणि ते पॅकिंग करायला पण थोडंसं म्हणजे झालं, थोडंसं लेटच झालं. बॉक्स नव्हते माझ्याकडे, अशा 2-4 गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे जरा लेट झालेला आहे. तर आता त्यांना म्हटलं तुम्ही जाताच आहात दवाखान्यात, एक कुरिअर तुम्ही पार्सल ते घेऊन जा, आणि बाकीची जी काय ऑर्डर आहे ना ते आपण सोमवारच्या नंतर कुरिअर करणार आहोत. हे सगळं हे करून ठेवलेलं आहे, रेडी करून ठेवलेलं आहे, फक्त बॉक्समध्ये पॅकिंग करायचं बाकी आहे. पिठं मी काल रात्री उशिरा जवळजवळ 12 वाजेपर्यंत जागी राहून सगळे पिठं वगैरे दळून घेतलेले आहेत. नाचणी पीठ, परत वड्याचं पीठ, आणि अजून कुठलं बरं काय तर म्हणजे कुळीत पीठ आणि ज्वारी पीठ. एका ताईंची ज्वारीच्या पिठाची पण ऑर्डर होती ना, ती पण काल सगळं म्हणजे रेडी करून ठेवलं. आता फक्त मला पॅकिंग करायचं आहे. पॅकिंगचं पण आहे थोडंसं, म्हणजे पिठाची पॅकिंग बाकी आहे, कारण पिठं कशी दळल्या लगेच काय आपण पॅकिंग करू शकत नाही ना, पूर्ण गार होऊन. आणि त्याच्यानंतर मग आरामात सगळं पॅकिंग करतो. तर आता दुपारच्या वेळेस पॅकिंग करायला घेणार ते पिठाचं. म्हणजे छोटं मोठं आपलं ऑर्डरचं पण चालू आहे. आता सध्या पावसाळा आहे, त्याच्यामुळे थोडंसं ना आम्ही जरा कमीच केलं, जास्त नको, कारण भीती वाटते. म्हणजे तुमचं सगळं पार्सलचं बघा असतं ना ऑर्डरचं, भिजलं तर त्याच्यामुळे
त्या गोष्टीकडे पण लक्ष ठेवावं लागतं आणि त्याच्यामुळे थोडंसं जरा कमी केलं आहे. चला मी आता चालली किचनमध्ये, जरा किचनकडे बघते. बघा आमचे वाघ्या शेठ झोपलेत बघा कसे. वाघू आराम करतोय, त्याला बाहेर कंटाळा आला ना त्याच्यामुळे इथे येऊन झोपला. मग आता वाघ्या, माझी छोटी मोठी कामं आहेत ती मी करायला सुरुवात केलेली आहे. हां कुणालच्या बा गेले, कुणालसुद्धा गेला. शेरू दाखवते हां तुम्हाला. हा बघा बसला आहे शेरखान, त्याला बांधून ठेवलं आहे जरा, थोड्या वेळाने सोडते हां, इथे बचा हां. वादळ अपट, तेवढा बघा पाऊस पडतोय, बापरे. वारा वारा सुटलाय नुसता, सगळं भिजलं. हे बघा पूर्ण जमीन भिजली आमची, एवढा वारा आला होता बापरे. हे बघा सगळं भिजलं. कपड्याचा स्टँड बाहेर होता तो पटकन घरात घेतला मी. पावसाचं असं हे बघा, हे बघा, हे बघा मुसळधार पाऊस पडतोय. तर आमचं बघा आता पॅकिंग चालू आहे, पिठाची पॅकिंग. हे कुळीत पीठ आहे, नाचणी पीठ आणि वड्याचं पीठ. तुम्हाला मी दाखवते वडे पीठ कुठं गेलं. हे बघा हे स्टिकर लावले जातात, त्याच्यामुळे पॅकिंग केल्यानंतर लगेच माहिती पडतं, नाहीतर गोंधळ होतो ना म्हणून. अजून ज्वारीचं पीठ पॅकिंग करायचं बाकी आहे. काल आम्ही सगळं पापडाचं पॅकिंग करून घेतलं आणि आता आज पिठाचं. हे ताजं पीठ तयार केलं आहे, काल रात्री मी हे ताजं पीठ तयार केलं आहे आणि आता दुसऱ्या दिवशी पॅकिंग करायला सुरुवात केली. म्हणजे थंड झाल्यानंतर पॅकिंग केलं जातं. हे आपलं कुळीत पीठ आहे, ह्याला अजून स्टिकर लावायचं बाकी आहे. एवढं हे कुळीत पीठ बघा किती हलकं असतं ना, त्याच्यामुळे जरा सांभाळून करावं लागतं पॅकिंग. हो ना. चला आम्ही आता आलो बागेमध्ये. पडला उचल, पपनीच बघा पडला. पाऊस किती पडतोय, एवढा पाऊस पडतोय बापरे. आम्ही बघा आत्ता बाहेर आलो आहे घराच्या, लय पाऊस पडून गेला. फळ पडलं. वारा किती होता मगाशी, वारा वादळ. ठेवून देते इथे, ठेव, नंतर नेऊया. जरा राऊंड मारतो, बघूया बागेची अवस्था काय झाली ती तुम्हाला पण जरा दाखवते. कारण सकाळपासून आम्ही आलेलोच नाही बाहेर. आज कुणालच्या बाहेर होते, त्यांना पण घरी यायला उशीर झाला. हे बघा खड्डे करून ठेवलेले आहेत, त्याला ते खत करायचं ना. तेव्हा तिकडं मोसंबीच्या झाडात पण ते हे झालंय, पाणी तुंबलंय ना. उद्या सकाळी खत करायला पाहिजे काय पण करून. हां तेच खूप पाऊस पडून गेला हो, त्याच्यामुळे जरा आता बघूया काय वेली बिली नाही तर सगळं वाहून जातं ना. सगळी माती वाहून गेलेली आहे, इतका पाऊस पडलाय बापरे. धो 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 पाऊस नुसता असा येतो ना, वाऱ्यासकट येतो आणि सगळं पडवी बिडवी सगळं आणि उडून बिडून सगळं गेलं होतं. म्हणजे एकदम जोरदार वाऱ्यासोबत कसा पाऊस होतो तसा. आणि मग थोडीशी भीती पण वाटते. दुपारी कुणालच्या बाबा नव्हते ना तेव्हा असा जोरदार वारा आला तर बापरे. हां आणि मग माती बिती पण कशी वाहून जाते ना. आता भरपूर बघा वाफे आहेत ना, तर ती माती वाहून गेलेली आहे. उद्या सकाळी पहिला उठल्या उठल्या पहिला माती घालून घेणार, पावसाचा अंदाज घेणार नाही आणि मग बाकीची कामं. कसं एकदम आता पळणी लावून झालं ना, त्याच्यामुळे तिकडे पण घालायची माती बाकी आहे. ती आता आज काही वेळ नाही मिळाला, तर उद्या करून घेणार. आता मी बागेतली थोडीशी भाजी काढून घेते. हे बघा भांडं आणलं आहे, टेंडली तयार झालेली दिसत आहेत. सकाळी नाही काल आले होते, तर काल मग विसरून गेले, कचरा टाकायला आले होते ना, तर राहून गेलं. आता म्हटलं पटकन लक्ष गेलं तर काढून घेते फटाफट. हा बघा कसा काळोख केला नाही पावसाने, जोरात पडणार आहे. ही बघा टेंडली पटाट काढायला यायचं लवकर लवकर, आता परत जून होऊन जातील बघा, एवढी मोठी झालीत ती. आता पण मगाशी मी कचरा टाकून गेली ना, तेव्हा माझं लक्ष गेलं, तेव्हा मी त्यांना म्हणाले की पहिला बाहेर चला, टेंडली परत जून होऊन जातील. ही बघा छान अशी वेल, त्याला पण त्याशी मी 2-3 घमेले माती टाकली म्हणून ते आहे, नाही तर सगळी मातीने वाहून गेली असती. पाऊस पाऊस केवढी झाडे झालेत बघ. किचनमध्ये मी आता आलेली आहे, सकाळसाठी नाश्ता आत्ता बनवून ठेवते. कुणालच्या बाबांनी ना पानं आणलेली आहेत गोबेलची,
रानातनं जाऊन. मी नव्हते गेले, कुणालचे बाबा एकटे गेले होते, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही काढला नाही आहे. तर त्या वड्या पानांच्या बनवते, गोवेलची पानं. मागच्या वेळेस ना ह्याची भाजी मी तुम्हाला दाखवली होती आणि ह्याच्या वड्या ना खूप छान बनतात. सकाळसाठी नाश्ता आत्ता मी तयार करून ठेवते, कारण सकाळी उद्या बागेमध्ये भरपूर काम आहे. आम्ही बघा आता मगाशी गेलो होतो ना बागेमध्ये, बघितलं सगळी माती म्हणजे सगळी वाहून गेली ना, त्याच्यामुळे उद्या उठल्या पहिला बागेत काम करायचं, वेळ मिळणार नाही ना, त्याच्यामुळे मग आत्ता हा नाश्ता केला तयार करून ठेवते. उद्या सकाळी फक्त आपला फ्राय करून हे खायला आपल्याला इझी जाईल. चटणीसुद्धा मी रेडी करून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये. चला पटकन तुम्हाला मी रेसिपी दाखवते शॉर्टकटमध्ये. मागच्या वेळेस एका ताईंनी सांगितलं होतं, म्हणजे कमेंट केलेली त्यांनी, की जरा वड्या वगैरे बनवल्यास तर दाखव म्हणून. या पानांच्या भाजी दाखवली होती ना, त्यावेळेस मी सांगितलं होतं की ह्याच्या वड्या पण बनतात. आणि गेल्या वर्षी पण म्हणजे दरवर्षी ह्या वड्या बनवल्या जातात आणि रेसिपी मी तुम्हाला दरवर्षी शेअर करते. तरी पण पुन्हा एकदा ह्यावेळेस थोडंसं वेगळं, म्हणजे थोडीशी पिठं फक्त चेंज करते मी. घरामध्ये जे पिठं असतील ना ते घालून मी हे वडी आहे ना तयार करते. फक्त चण्याचं पीठ आहे ना ते आपल्याला लागतंच, आणि बाकीचं कुठलं पण पीठ टाकलं तरी चालतं. काय आणलं? पाणी जरा भिजत ठेवलं पाण्यामध्ये स्वच्छ धुण्यासाठी, म्हणजे माती बिती काय असेल निघून जाईल ना. बघा कशी पानं असतात, हिरवी लाल. चला हे राहू दे असं. धुतलेली गोवेलची पानं बघा आता चिरून घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर पिठं घालायला सुरुवात केली. मग अशी म्हणाल्याप्रमाणे घरामध्ये जी पिठं आहेत ना ती मी ह्याच्यामध्ये घालणार. सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं पीठ कुठलं तर चण्याचं पीठ 2 चमचे घेतलेले आहे. म्हणजे चण्याच्या पिठाचं प्रमाण की नाही ते मी जास्त घेतलेलं आहे. त्याच्यानंतर रवा घातला 1 चमचा आणि हे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे बाइंडिंगसाठी. ज्वारीचं पीठ आणि बाइंडिंग खूप छान होता. त्याच्यानंतर तिखट मसाला, हळद, जिरं घातलेलं आहे, थोडासा गरम मसाला, तीळ घातलेत आणि ओवा थोडासा घातलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आलं, लसूण आणि मिरची हे पण मी ना चेचून सगळं ठेवलं होतं, ते पण मी ह्याच्यामध्ये घातलं. आणि त्याच्यानंतर सगळं जे थोडीशी साखर, आता तुम्हाला बघा मी दाखवते ना ती साखर आहे, लाईट होत म्हणजे बरोबर दिसत नव्हतं ना, त्याच्यामुळे तुम्हाला मी जवळ घेऊन दाखवलेलं आहे. 2 चमचे साखर घातले. साखर जरूर घालावी, चवीमध्ये खूप फरक पडतो. म्हणजे कोणती पण वडी असेल ना थोडंसं साखरेचं प्रमाण घालायचं. तर इथे सगळ्यात आधी पिठं मिक्स करायच्या आधी चाळणीला तेल लावून घेतलं. म्हटलं हात पिठाचे झाले का नंतरला म्हटलं चाळणीला तेल लावताना जरा अडचण होते ना त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर सगळं पीठ बघा मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण जे आहे ना ते चांगलं असं मळून घेतलं. एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, अशा पद्धतीने मी हे मळून घेतलं. त्याच्यानंतर गोल गोल अशा वड्या म्हणजे रोल तयार करून घेतले, सुरीने कट करून घेतले. आणि मी एकीकडे कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. पाण्याला चांगली उकळीसुद्धा आली होती, त्याच्यामुळे मी चाळण ठेवली आणि आता चाळणीवरती ही एक वडी आहे ना मी ठेवलेली आहे. राहिलेलं मिश्रणसुद्धा छान असं मळून घेतलं आणि हे बघा आता इथे उकळत ठेवलेलं आहे. साधारण पाण्याला कड आल्यानंतर 15 ते 20 मिनटं इथे मी उकडून घेणार आणि एक 20 मिनटानंतर बघा इथे वडी आपली शिजून तयार झालेली आहे. लगेच मी कट करून नाही घेतले. आता ह्या काय मी आत्ता फ्राय वगैरे किंवा डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय नव्हते करणार, उद्या सकाळी आम्हाला खायचं होतं, त्याच्यामुळे थंड झाल्यानंतर अशा कट करून डब्यामध्ये भरून मी ह्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्त्यामध्ये फ्राय करून किंवा शॅलो फ्राय करून खाणार. तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.